हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आता चाललेली आहे मी, आता वाजलेले आहेत एकदम 4:30. 4:30 वाजायलाही 5-10 मिनिट वेळ होता. तर आज खूपच जास्त लवकर उठलेली आहे. बरेचदा उठते इतक्या लवकर म्हणा, पण आज इतक्यात 1 आठवड्यापासून 5ला उठत होते. आज एकदम म्हणजे जाग तर मी अलाराम 4चाच लावला होता. तर बाहेर पडले 4:30ला 10 मिनिट कमी असताना. तर आता गार्डनमध्ये माझ्या घरासमोरचं आहे, याच्या आधी शेअर केलेलं आहे. पण आज मी सगळं याच्यावर आज पहिल्यांदा प्रत्येक याच्यावर एक्सरसाइज केलेली आहे, गरज नसतानाही. तर म्हटलं चला आज खूप जास्त अंधार होता, तर मी गाऊनवरच बाहेर पडले होते. तुम्हाला माहिती आहे माझ्या कारण मी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, एकदम समोरच आहे माझ्या, खूप जास्त समोर. तर सार्थक ऑलरेडी होता इथे आणि अंधारात आम्ही ब्राईटनेस वाढवायची कोशिश करत होतो, कारण अंधार होता आणि काहीही आणलेलं नव्हतं. लाईट्स वगैरे सगळे बंद होते. अंगणात मी आज यांनाच पाणी टाकायला लावलं, तर ते पाणी टाकत होते अंगणात. तुम्हाला दिसली असेल बाहेर बकेट घेऊन. थोडंसं त्यांचं मी व्लॉग शेअर करत होते, तर व्हिडिओ शूट करत होते, तर ते दिसले होते. तर ते पाणी टाकायला आले होते. फक्त आम्ही लावला होता लाईट आमच्या अंगणातील, आणि आजूबाजूचे काही लाईटं चालू होते. फक्त जे पोलावरचे लाईट असतात ते तर सगळे बंद होते. आणि कोणाला जर आपल्या पोर्चमधला लाईट चालू ठेवायचा असला तर कुणी ठेवलेले आहेत, तर तिथेच उजेड आहे फक्त, बाकीकडे नाही. आणि कुठल्या तरी पोलावरचा असतो चालू, जो हे समोर उजेड दिसत आहे इथे पोलावरचा आहे. तर तो मोठा लाईट तो चालूच असतो नाईटलासुद्धा. तर सगळं एक्सरसाइज आज केलेली आहे. आणि आज इथे आतमध्ये गाऊनवरच आले होते. तर असं वाटत होतं की पडेल काय मी, कारण मी इथे आतमध्ये गाऊनवर कधी आले नाही याच्या अंदर. जसं गार्डनमध्ये या घराजवळच आहे, पण गाऊनवर आजच आले होते म्हणून. तर सगळे एक्सरसाइज झाली, सार्थक शूट करत होता आणि खूप जास्त अंधार होता. तर पूर्ण म्हणजे असं नाही की याच्यामधून तो मला घेऊ शकला असता व्यवस्थित उजेड करून, पण मी म्हटलं असंच काढ, कारण मी गेले होते आतमध्ये गाऊनवर आणि मला म्हटलं अंधारातच थोडं दाखव, असं शूट कर. तर त्याच्यामुळं तर सगळं आता झाल्यानंतर परत आता लास्टचं म्हटलं चला थोडंसं इकडे करून घेते आणि मग आले या साईडला. तर इथे सुद्धा करून घेतलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी व्यायाम करून घेतला. तर आता झालेलं आहे माझं एक्सरसाइज करून. तर आता इन्स्टा आय डी रेखावांकडे 10 आहे, मी नेहमी सांगत असते. तर नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा तिकडे, आणि सुद्धा चॅनलवर बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा. आणखी एक चॅनल आहे, तर तिकडे जाऊन सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही ब्लॉगचे नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळते. तर आता आतमध्ये जाणार.
तर सार्थक मी जशी जायला निघते तर इथे राहिलं मम्मी तिथे राहिलं मम्मी करून करून तो प्रत्येक याच्यावर मला असताना एकही म्हणजे असं याच्या आधी असं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. याच्या आधी मी 1-2 याच्यावर बसत होते बस, पण आज त्याने पहिल्यांदा मला याच्यावर सुद्धा मी फर्स्ट टाईम बसलेली आहे आणि मला ते करता येत नव्हतं. जसं ते व्यवस्थित व्हायला पाहिजे माझ्याच्याने ते होत नव्हतं, म्हणून मी उठून जात होते. आणि आता एक हे राहिलेलं आहे याच्यावर सुद्धा. आणखी एक जे आहे त्याच्यावर तर बरेचदा बसली आहे. तर म्हणत होतं की मम्मा तू पडशील, राहू दे याच्यावर. तर याच्यावर स्वतःहूनच मी माझी पाठ व्यवस्थित करायला लेटले, कारण 2 दिवस झाले एक क्लास चालू आहेत. तर त्याच्यामुळं 2 तास 2.5 तास असं उभं राहावं लागून राहिलं शिकवायला स्टुडंटला. तर आता निघाली होती जायला, म्हटलं परत एकदा इथे खूप छान वाटतं बसायला. तर परत एकदा याच्यावर बसले आणि थोडं राऊंड सर्कल फिरवलं आणि मग निघणार घरी. तर चला मग आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, ते परत म्हणत आहे. तर आता त्याचे सार्थकचे पप्पासुद्धा घरात आवाज देत होते आम्हाला, कारण आज पहिल्यांदा मी सगळ्या याच्यावर एक्सरसाइज करत बसले. आणि आता मला घरात आतमध्ये जाऊन टिफिन तयार करायचे होते, कारण घरातलं आज लय लवकर उठले म्हणून सांगितलं तुम्हाला. तर आज पटापट घरातलं सुद्धा आवरून घेते, म्हटलं थोडं लवकर लवकर करते कामं, म्हणजे मग दुपारी थोडा वेळ मिळाला पाहिजे आराम करायला. आणि परत मग 6 वाजतापासून एक क्लास चालू होणार. तर मी एरवी दुपारचे घेत असते, यावेळेला पहिल्यांदा त्या लेडीजला वेळ नाही, ती तिचं दुकान आहे तर दुकानावर जाते, त्याच्यामुळं फर्स्ट टाईमच मी इव्हिनिंगच्या टायमात घेत आहे. तर मॉर्निंगला बाहेर जाऊन इतकं बरं वाटतं. बाय.